चालणं पडलं की घरी झोपलो नाही, शेजाऱ्याचा कापूस येतो. एखादा धुरा ठेवलो नाही, सरपानं फिरल्या मी धुरी लोकांचे शेजाऱ्याचे केलो. एवढं कमी लो आप्पा. जाताना काही घेऊन जा म्हणलं तर गेलाय काय घेऊन? निवडलाय का? श्रावण महिना, श्रावण महिन्याच्या 5 बोटाने कधी दान धर्म केला का महाराज? अरे काय आयुष्यात महाराज त्या श्रावण महिन्यात आणि अधिक महिन्यामध्ये जे संत आहेत, जे साधू आहेत, जे सत्पुरुष आहेत, अशाचे फुगट पाया पडलीच पडू नये महाराज. पाप आहे. तुम्हाला मी मला दक्षिणा द्या असं भावनेनं बोललं नाही. बरं तुम्हाला एक सांगू, मला देवानं काही कमी केले महाराज. परंतु एक तुम्हाला सांगू लागला की या जन्माचं सार्थक कशाचं? व बोटची रागवणी बोलला म्हणजे नाही. एवढा संसार केला बरे देव मोठा खेळ आहे तुम्हाला सांगून जातो. कसा देव खेळ आहे सांगू का? घरी चढता चालला पण देव काही खाऊ बक्कळ घरात आहे. बक्कळ आहे, काहीच कमी नाही. घरी जळलावणी आहे. मग देव कसंही खाऊ दे ना. 3 वर्ष घरात पडून आहे. वरीच बघते चमच्यावर दूध सुद्धा नाही. पोरं मुंबईला 3 वर्ष ठेवले कमी होईल म्हणून नाही महाराज. चमच्यावर दूध सुद्धा तोंडात जाईल. मुंबईच्या डॉक्टरांमध्ये 3 वर्ष झाला आता कमी होईना. शेवटचा पर्याय हैदराबादला न्या. हैदराबादला नेलं महाराज. देव किती खेळाय सांगतो. रोज त्याच्या घरी 50 लोक चहा पितात, 50 लोक जेवत्यात महाराज. एवढा दान शिवराय पण तू देव खेळे आहे. हैदराबादून आणलं महाराज घरला. घेऊन जावं म्हणजे आता काही केलं. गावात आणल्या उशीर आपल्यासारखं गाव खेळत तेव्हाच कळतंय आले 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 म्हणून. कळालं की बायाची गर्दी पडते सकाळच्या पर्यंत. कुणाला बघायला? मड्याला कशाला? चित्त आहे त्याला मारून घाला. भेटायला मग आता आमच्या माय मावल्या भेटायला जातात. तुम्हाला विचारणार माय काय घेऊन जातावे? बिस्किट पुडा. शेप तर महाग आहे. नारळ बी महाग आहे. 40-50 रुपयाला आहे महाराज. तेवढं महागाचं नाही. 5-5 रुपयाचे 2 बिस्किट पुडा कॅरी बॅग मध्ये घेऊन जातात. गेल्यावर ते वरील राहते ते माणूस मोठा, त्याची बायको खाली स्वयंपाक घरात असते की शेजारी जाते. अक्का अक्का अण्णा आले म्हणा. ते आल्या ते माय मी बक्कळ बोला म्हणले दादाला. माझ्या काही हातचं काम सरना. एवढी लेकरं तसले सुना तसल्या बक्कळ दादावर माझं लय. मी बक्कळ बोला म्हणले. आल्या उशीर कळालं. रात्री आणल्यात म्हणजे उशीर आले म्हणले. बरं झालं अक्का. कसा अक्का? काही नाही तसं आपिशी बोलणे नाही अक्का. मुंबईला होते तेव्हा मी 2दा गेले तर नकर माझ्याकडे बघू लागते. आता हैदराबादून आल्या तर मी बक्कळ ये वय वय म्हणले. माझ्याकडे बघणार गेले. मला तकलीफ देत आहे तसं आपिशी बोलली. आई नकर दूध काही 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 घेण्या गेल्या ते. तसं कसं का दूध तोंडात घालावंच बळण. काय करावे बक्कळ करू चमच्यावर सुद्धा दूध म्या नाही का सर म्हणतात. 2 जण वाटे दूध घेऊन जात्या. हे शेजारीन तोंड फाटके त्या तिने चमच्या दूध घालते. इकडं वगैरे येतात. देव किती खेळ आहे. अरे एवढा खेळ आहे दूध. मला तुम्ही हसू नका, विनोद करू नका. हा मृत्यू किती आहे ना, देह किती वाईट आहे मला सांगा. अरे या माणसाच्या जन्मामध्ये आता मृत्यू आहे तर त्या बाईने किती नेली बिस्किट पुढे? किती रुपयाचे? 10 रुपयाचे नेली. त्याच्याच पोराच्या घरी त्याच्याच माणसाची त्याचीच पुण्यतिथीला मी कीर्तनाला गेलो. गावचं नाव सांगणार. वाण्याला वाणी सोयरे राहता. हसलं मी विनोद सांगणार नाही मी तुम्हाला.
मी सत्यता कुठली मी सांगतो. गेलतो, गेल्या वर्षीच गेलतो महाराज. फार श्रीमंत आहे. त्याने मलेशाहून कुत्र्याची पिल्लू आणले मलेशाहून. पांढर शुभ्र आहे. मी बघतो कुठून आणला म्हणलो. हे मलेशियाहून विमानानं आणलो म्हणले. बस ह्याला काय काय नाही म्हणजे रोज नाही म्हणलं तर 4,500 रुपयाचा बिस्किट पुडा आहे म्हणले त्याला. कुणाला? कुत्र्याच्या पिल्ल्याला. किती रुपयाचा? आता कुत्रे चांगले का माणसं चांगली? अरे कुत्र्याचे पिल्ले खावलेल्या 4,500 तुम्ही नेला 10 रुपयाचा एवढा मौल्यवान घ्यायला. किती अवस्था या माणसाची बिकट झालेली आहे. कशामध्ये? या संसारात अडकलेल्या संसारामध्ये आहे महाराज. संसार आपल्याला कथंही जमला नाही. तुम्ही पुढे हाकलेला का नाही? तुम्हाला तर या गड्याला तर संसारच जमला नाही. कधी केल्या आमच्या वागिन्या बायानच नाही तर संसार चांगला. चिकट संसार कोण करील? गडी का बाई? कसं मला सांगतो कसं चिकटपणा कसं सांगतो तुम्हाला. जमलं नाही अजून. टेक्निकल जमलं नाही तुम्हाला महाराज. संसारात खरंच असताना टेक्निकल जमलं त्याला संसार आहे. शिवहार म्हणून सांगताय मृत्यू सोनिया श्री सुख मानिता संसारी. सुख कुठं मानलेला? संसारात. मृत्यू हे ध्यान करा. माऊलीला सांगितल्याच्या पुढे मी तुम्हाला क्षमा मागून विचारतो, संसारात सुख आहे का? नाही. उद्या सकाळी गुरुजी सोडाय तयार आहो का? तुम्ही नाही म्हणणार मी. संसारात मी सुद्धा म्हणाला 41 वर्ष कीर्तनात सांगलेला संसारात सुख नाही. मी सोडलाव का? सुटतच नाही. सोडिता सुटेना जड झाला भारी. आता त्रिपुरारी काय करू? आता ह्याच्या पुढलं सांगतो तुम्हाला संसार का सुटत नाही. सांगतो ध्यान देऊ नये का? आपण ते माध्यम अभ्यास केला नाही. संसार झाला नाही, होणार नाही, आज बी नाही, आता सुद्धा संसार नाही. संसार नाही म्हणजे खरा नाही, खोटा आहे, लटका आहे, काहीच अर्थ नाही महाराज. आणि गंमत काय? जी वस्तू खोटी आहे ती वस्तूला आपण खरं मानलं की दुःख देत. संसार हा खोटा आहे त्याला आपण खरं मानलेला, त्याच्यात सुख आहे मानलेला, म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागते. दुसरं कारण काही नाही. सांगून जातो, ध्यान द्या. उन्हाळा होता, मे महिना. मोकेचा सोमवारचा बाजार होता.